हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज काय काय भाजी केली बघा. ही वांग आणि बटाट्याची मस्त कोल्हापुरी टाईप ही भाजी केलेली आहे. ही चटणी खोबरं शेंगदाण्याची ही चटणी आहे. हे वरण. ही पहा काजू करी सुक्का मसाला, काजूचा सुक्का मसाला बनवलेला आहे. कोणाकोणाला आवडतो या सर्वांनी खायला. हे बघा काय मी विसरले बघ, तो आठवण करून दिलीस मला. हे बघा एकदम ताजा फ्रेश घरगुती पास्ता घरात बनवलेला, बाहेरचा अजिबात आणत नाही. घरीच आम्ही मस्त बनवतो. अत्यंत वेगळे वेगळे पदार्थ तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळतील. घरगुती पदार्थ आवडतो का तुम्हाला हा पास्ता? ही सकाळी बनवलेली एक इडली आहे. इडली आहे, चटणी आहे आणि हे पास्ता आहे. पास्ता आत्ता बनवला. या खायला सर्वांनी. माझा जेवणाचा प्रकार बघा कसा असतो. काही लोकांना वाटेल बाबा काय हे हात कालवून कालवून खातात, सगळं हे मिक्स करून करून खातात, पण मला असंच आवडतं. तुम्हाला कसं आवडतं मंडळी? अतिशय सोपी पद्धत आहे स्वयंपाक बनवण्याची. नवीन मुलींसाठी सांगते मी. या खायला. तू का शांत झाली गाज? मी खातीये ग बाई. खाताना मला जास्त नाही बोलता येईल. आवडीचे पदार्थ असतं, सगळंच आवडीचं आहे. भाज्या आवडीच्या असतात. मी नाही जास्त बोलत. रोजच आवडीचं असतं. पिठलं हिचं कसं आहे काय माहिती. पिठलं नाही सांगितलं. हे पहा पिठलं, वांगा बटाट्याचा रस्सा भाजी, चटणी. ही पहा पुण्यात पोळी म्हणतात आणि चपाती पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता ह्याला? पोळी म्हणता का चपाती म्हणता? आम्ही काही म्हणतो, चपाती पण म्हणतो, पोळी पण म्हणतो. छान लागते पिठलं, चव आहे. हाताला चव आहे म्हण ना, है का नाही? माझा हात खूप टेस्टी टेस्टी आहे ना. ज्यांनी पूर्वी बनवलेलं त्यांच्या हाताला चव. काय हसती बघा. कोण हसतं का? असा आवाज बघा कसा आहे. कोण गती? हिडिंबा. अजून तू खाण्याचं बोल, माझं नको बोलू. आम्ही अशीच मस्करी खात 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 मस्करी करतो आणि मस्करी करत करत खातो. उलट आणि सुलट. जेवताना शांतपणे जेवावं. मला तसं होत नाही. मी शांत बसू शकत नाही. मी बडबड करते, बडबड बडबड बडबड. कोणाकोणाला आवडती माझी बडबड काय माहिती. फॅनचा आवाज सगळं येणार त्याच्यात. येतो ना खूप फॅनचा आवाज येतो. मग आता गरम किती होतंय आपल्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे. भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात आणि सगळीकडे. पुण्यात तरी कमी आहे उलट आता, याच्यापेक्षा जास्त आहे. कुठं? मुंबई, रत्नागिरी, जालना, धुळे, औरंगाबाद. हे दोन एकत्र खाण्यावर खूप छान लागते. चपाती बरोबर.
कसा आहे आमचा स्वयंपाक? कोणाकोणाला आवडतो? ते पिठलं आणि ते एकत्र खाऊन बघ. गंमत जम्मत करत कॉमेडी करत जेवायचं, चांगलं पचतं. कॉमेडी नाही करायची जेवताना. ठसका लागल. काही लागला होता मला एक दिवशी ठसका. खूप छान लागते भाजी. मंडळी, अशी भाजी तुम्ही बनवून खावा. मी बघा, काजू मसाला, कांदे, टोमॅटो, काकडी आणि काजूचे तुकडे. काजूची पेस्ट केली असते तर अजून वेळ भाजी. ती पूर्ण ग्रेव्ही बनवली ना त्याच्यासाठी. हे सुक्का मसाला केलाय. वास सुटला होता मगाशी बनवताना. एक दोघांनी काय विचारलं, मटन मसाला केलाय का चिकन मसाला केलाय? सेम त्याच्यासारखा वास सुटलाय. वारा केवढा सुटला अगं बाहेर. आता वारा सुटलाय. दिवसभर गरम होतं. तरीच तो गरम होते. ते केवढं वाजते ते. काय म्हणतात त्याला? ते म्हणजे काय? माइंड चॅन. विंड चॅन का वाईन चॅन? तेच ते काय ते. वाईन म्हणजे हवा, वारा. हलतय. एक दोन सुक्या भाज्या असतातच आमच्या घरी. एक पातळ भाजी, वरण आणि एक दोन सुक्या भाज्या रोजच्या ठरलेल्या आहेत ह्या, घरगुती सगळ्या. नाहीतर आजकाल पिझ्झा, अजून काय फ्रेंच फ्राईज, अजून काय बर्गर हे आवडतं नवीन तरुण मंडळींना. आवडतं सगळ्यांना, नाही असं नाही, पण हे पदार्थ अतिशय पौष्टिक, आपल्या घरात बनवलेले. आणि चपाती आणि भाकरी बरोबर खायचं हे. टेस्टी भाजी. पिठलं पण काही लोक काय म्हणतात बेसन. पिठल्याला तुम्ही काय म्हणता? आम्ही पिठलं म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात पिठल्याला? हे बघा, हे पिठलं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा. त्या पिठल्याची चव सुरळीच्या वडीसारखी लागते, है की नाही? नुसतं पण पिठलं खाल्लं तरी ढोकळा वाटतो. ढोकळा खूप छान टेस्ट आहे. मंडळी, असं म्हणू नका जेवण करते का बडबडच करते म्हणून. मला आवडतं बोलायला म्हणून बोलते मी. काय काय खायचं नेमकं? काय काय खायचं आता मिळते तर खावा. झालंय. खरंच भाग्य लागतं बरं का एवढे व्हरायटीज खायला. भरपूर व्हरायटीज आहेत आमच्याकडे. या तुम्ही पण खायला. पास्ता खायला या. घरातला पास्ता या. तुम्ही म्हणताल बाहेरचं काय आणत नाही, मग कसं काय? घरी सगळं बनवतो. नूडल्स बनवतो, पास्ता बनवतो, बिर्याणी बनवतो, पिझ्झा सुद्धा घरात करता येतो. अतिशय टेस्टी, मस्त, खमंग, यम्मी यम्मी. वाव.
खूप टेस्टी झालाय, खूप म्हणजे खूप. अंधार पडतो ना थोडा इकडून. याच्या आधीच्या व्हिडिओची गंमत काय झाली माहितीये का? गंमतच झाली, गंमतच. व्हिडिओ शूटिंग करताना मोबाईल आडवा लावायचा सोडून मी काय केलं, उभा लावला. इतकं हसले मी, पूर्ण व्हिडिओ झाला करून उभाच, आडवा केलाच नाही. हा बोलले मी खायचं का? दे ना. खायचं का? ते कशाला नाही म्हणत. खातं सगळं, सगळं खातं. मांजर आमच्याकडं बोका आहे, मांजर आहे, चिवतई आहे, खारुताई आहे. माणसांच्या रूपात, माणसांच्या रूपात सगळे सगळे. प्राणी नाहीये, माणसं आहे. आम्ही मांजरांची नावं ठेवली आहेत. चिवताई, खारुताई, बोकोबा. दिसते का ग? आमच्या शेजारी कोण बसले माहितीये का? आजीबाई. किती झाले बघ तिथून ते 12 मिनिटात झाले. आजीबाई मधूनच कसे पण आवाज काढते बरं का. ती 12 झाली माझी. तिखट लागले का थोडी? तिखट नको जास्त. थांब, थांब, थांब. पांढरं दिसत नाही, दिसतच नाही माझं इथं. लाव, चालू हो कर. ग माई, ते ते नाही, ऑलरेडी खाली. पांढरच दिसते. खाली खाली दुसरं. हा तिकडे बघ. काहीच कळत नव्हतं मला दिसत नव्हतं ते. आजीबाई ना जेवताना पण असेच त्रास देते आम्हाला. शेजारीच बसली. काय करायचं आता, आजीबाईचं ऐकावं लागतं. अगं खायचं होतं ना ग तुला. नाही, राहू दे. खूप टेस्टी झाले मंडळी. तुम्ही पण असं बनवून खावा. छान छान असे सगळे पदार्थ. काय पण ते धुरंधरची गाणी बनवली बाई, डोक्यात जातच नाही. ते गाणं ना, जाईये सजना म्हणून ते कसं नाही तर तिनं मग घे ना तू ते ह्याला डिश मध्ये घे ना. त्याच्यातच नाही, नाही, डिश मध्ये घे. फक्त माझ्या थोडंसं. बोलण्याकडे कुणीच लक्ष नाही. थांबा. आणि ते मला परत दे खाली. कुठलं गाणं मला शिकव. आमच्या आजीबाई गाणं शिकवतात. जाईये सजना म्हणून गाणं मला वाट्या नाही, डिश मध्ये घे. मला गाणं शिकायचं बरं का आत्ता. मंडक येत जातो ना तेव्हा ते गाणं लावलंय. असलं डेंजर आहे. काय आहे? कसं आहे? जाईये सजना, आ? जाईये सजना, जाइए सजना. अजून ता 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 ता. जाइए सजना. तुला मी ऐकवते नंतर ऐकल्यावर तुला कळते. इतकी भारी भारी गाडी डोक्यातून जातच नाही, ती चालूच असतात डोक्यामध्ये. आमच्या आजीबाईला चढली.
ते गाणे तू धडक झोप आली, झोप. ते त्यातलं काय रवा घे रवाचाच तुकडा येतो स्टार्टिंगचा एकदम एंट्रीचा म्हणजे एंट्री हिची सारा अर्जुनची सारा अर्जुन हिरोईन. आमची म्हातारी गाणं शिकवणार आहे आता. ते गाण्याची नशा चढली असं जणू काय असं झालंय झोप मला. झोप झोप आली, झोप आली, झोप. अगं किती मारून घेतली मला. आजीला झोप आली आमच्या किती आजीला. छान गाणी आहेत ना छान नाही आहेत ती रडकी गाणी आहेत नाही, छान आहेत म्युझिक इतकं डेंजर आहे ना डोकं तू- इकडे नाही, नाही, नाही. काय? सगळं घेतलं तू. केवढी स्वतंत्र बरोबर आहे. पाणी प्यायला लागत जास्त हो बाळा, मग अगं पाणी पाण्याचं प्यायला लागल. पहिलं पाण्याचं जवळ ठेव. कमी खा हा येडी. मला वाटलं 2 ग्लास घेशील नाही नाही, पाणी भरपूर घे. पाणी खूप प्यायला हो. लागतं ते. हे अशी कॉमेडी चालते खाताना. ट्रेंडिंगला खूप गाणी आहेत तरी एवढी थोडंसं बडबड करून कडवट- खाल्ल्यावर आणि एवढं हसल्यावर ठसका बसल्यावर कसं व्हायचं मंडळी. थांब जरा. काय थोडंसं कडवा ऐकलं तरी मोठं होतं. नसंच येतं, नसं. आणि जुनी गाण्यांचं पण त्यांनी इतकं डेंजर बनवलंय ना हवा हवा आणि अजून पण काय 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 ही सगळी अशी नवीन म्युझिक मध्ये वेगळंच बनवलंय काहीतरी. आता एक 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 यायला लागले का नाही ते इन्स्टावर. मला शिकव ना गाणं. दुसरं गाणं सांग. नाही येत मला बोलता म्युझिकच आवडते मला त्यामुळे शब्द नाही येत मला. बघा असली आजी आमची. काय सांगायचं या आजीचं आता. या आजीला गाणं पण कुठलं नाही लक्षात खात. हे बघ ही मुलगी. मला बस, मला बस. नाही खाई. मला बस. आजीला आमच्या गाणं पण आठवत नाही. गाणं आठवतं मला त्या हा. पण हा. त्याची म्युझिक लय भारी होती मी नाही काढू शकत. कॉपीराईट नाही. जिभेने तोंडाने आवाज करायचा, कसला कॉपीराईट येतो. आवाज काढू का? मी काढते आता तुमचं. बरोबर आहे का बघ. तू ऐकलीच नाही ना. नाही तुझ्या ह्याच्यावरनं. ते बंद केलं ना लगेच तुला दाखवते ते बातमी दिसतोय काय. किती मिनिटाचं झालंय बघ ते बंद कर. खूप मोठं होईल. 1 मिनिट तो मोबाईल आहे ना पलीकडचा. आवडला का व्हिडिओ मंडळी. आम्ही असं गंमत जम्मत करत व्हिडिओ काढतो. तुम्हाला आवडतं का हा गोंधळ, हा पसारा, ही कॉमेडी. नक्की मला कमेंट करून सांगा. हां, तुम्हाला आवडायला पाहिजे ह्यासाठी आम्ही काहीतरी एंटरटेनमेंट करतोय. बाय बाय. बाय. पुन्हा भेटूया. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.